सध्या हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे तुकाराम मुंढे। रेस्टॉरंट बाहेर FSSAI नियमांचे बॅनर, हॉटेल व्यावसायिकांकडून मॉक किचन ऑडिटची तयारी आणि ग्राहकांमध्ये घरच्या जेवणाला वाढती पसंती, या सगळ्या मागे आहे FDAच्या धडक कारवाईची धास्ती। नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई आणि अन्न सुरक्षेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी, यामुळे मुंढेंच्या एन्फोर्समेंट मॉडेलची आता देशभरात चांगली चर्चा रंगली आहे। या कडक कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये धाक निर्माण झाला असला तरी त्याच वेळी ग्राहकांच्या अन्न सुरक्षेचा मुद्दाही केंद्रस्थानी आला आहे। त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या या एन्फोर्समेंट मॉडेलचा खरा परिणाम नियमांच्या पालनात किती काळ टिकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मुंढे इफेक्टमुळे देशभरातील किचनची व्यवस्था बदलायला सुरुवात झाली आहे। ती कशी आणि या कारवाईचा कसा परिणाम होतोय पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। हॉटेल्सवरील अचानक तपासण्या, नियमांचे काटेकोर पालन आणि चूक आढळल्यास थेट कारवाई यांमुळे मुंढेंची कामाची पद्धत सोशल मीडियावर मुंढे इफेक्ट म्हणून प्रसिद्ध झाली आहे। त्यांच्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमधील धाकधूक वाढल्याचं चित्र आहे। कलाकारांकडून होणारं कौतुक, मीम्स आणि व्हायरल पोस्ट यामुळे मुंढे चर्चेत आले आहेत। त्याच वेळी कर्नाटकातील हॉटेल्सवरील धडक कारवाया, गुजरातमधील डेअरी उत्पादनांवरील निर्बंध आणि तेलंगणातील अन्न सुरक्षेबाबतच्या कारवाया यांमुळे मुंढेंच्या कडक अंमलबजावणीच्या पद्धतीचा प्रभाव इतर राज्यांमध्येही दिसू लागला आहे। मुंढे इफेक्ट म्हणजे एखाद्या हॉटेलवर छापा टाकल्यानंतर होणारी कारवाई एवढाच त्याचा अर्थ नाही। नियम मोडल्यास आधी सूचना देऊन सुधारण्याची संधी देण्याऐवजी थेट परवाना निलंबित करण्याची पद्धत मुंढेंच्या कारवाईत दिसून आली। त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या चालकांमध्ये नियम पाळण्याबाबतची धास्ती वाढली आहे। याचा थेट परिणाम हॉटेलमधील किचनच्या कामकाजावरही दिसू लागला। पूर्वी तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर त्यानंतर सुधारता येतील असा व्यावसायिकांचा समज होता। मात्र स्वच्छता आणि अन्न सुरक्षेतील चूक ही आता थेट व्यवसायासाठीच धोका बनली आहे। त्यामुळे किचनची स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता व नियमांचं पालन याकडे अधिक गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं आहे। मुंढेंच्या कारवाईमुळे झालेल्या बदलाचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे। तसेच अनेक क्रिएटर्स अन्न सुरक्षेतील त्रुटी विरोधी पद्धतीने मांडत आहेत। या सगळ्या कारवाईत छोट्या हॉटेल धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। महागडे सल्लागार परवडत नसल्याने त्यांना नियमांचं पालन स्वतःच तपासावं लागत आहे। मोठ्या आणि प्रसिद्ध संस्थांमध्ये FDA कडून तपासणी झाली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनची ही तपासणी करण्यात आली। IIT बॉम्बेच्या कॅन्टीनमध्ये अन्न व्यवसायाचा परवानाच नसल्याचं आढळून आलं। तर 100 वर्षांहून अधिक जुना पारसी डेअरी फार्मचा परवाना बुरशी आढळल्याने आणि कच्चा माल जमिनीवर ठेवण्यात आल्याने निलंबित करण्यात आला। आता FDAच्या या कारवाईला बॉलिवूडकडूनही पाठिंबा मिळाला आहे। अभिनेता परेश रावल यांनी सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांचे समर्थन करीत FDA मधील त्यांची बंदी करू नये अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। मुंबईतील अन्नाच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। दूध आणि पनीरमध्ये भेसळ करणं हा गंभीर मुद्दा आहे असं परेश रावल यांनी म्हटलंय। मुंढेंच्या कारवाईनंतर सोशल मीडियावर त्यांच्या भूमिकेची तुलना रावल यांच्या नायक या चित्रपटातील अधिकाऱ्यांशीही करण्यात आली। रावल यांनी मात्र ही तुलना काल्पनिक असल्याचं स्पष्ट केलंय। मुंढे यांनी केलेल्या कारवाईच्या घटनांनंतर सोशल मीडियावर समाधानकारक आणि चिंतादायक अशा संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। तुकाराम मुंढेंच्या या कारवाईचा प्रभाव फार काळ टिकणार नाही अशाही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। काही जण रेस्टॉरंटकडून FSSAIचे परवाने सार्वजनिकपणे दाखवले जाणे, कृत्रिम रंगांचा वापर कमी होणे आणि नियमांचं पालन करण्यासाठी घेतली जाणारी खबरदारी या सर्वांचं श्रेय मुंढे इफेक्टला देत आहेत। मात्र या सगळ्यासोबत ही कारवाई किती काळ टिकणार हा प्रश्नही वारंवार उपस्थित केला जात आहे। अनेकांच्या मते मुंढेंच्या कारवाईमुळे सरकारी यंत्रणा प्रभावीपणे काम करत असल्याचं दिसत आहे। ही यंत्रणा एखाद्या अधिकाऱ्याच्या खांद्यावरच अवलंबून न राहता कायमस्वरूपी प्रभावीपणे कार्यरत राहणार का हा प्रश्न देखील चर्चेचा मुद्दा ठरतोय। कर्नाटकनेही महाराष्ट्राच्या धर्तीवर अन्न सुरक्षतेबाबत मोठी मोहीम सुरू केली आहे। आरोग्य मंत्री UT खादर यांनी म्हटलं आहे की सर्वप्रथम मोठ्या आणि प्रसिद्ध हॉटेल्समधील अन्न सुरक्षा तपासली जात आहे। त्यातून इतर छोट्या व्यावसायिकांनाही संदेश पोहोचावा असा आमचा प्रयत्न आहे। त्यासाठी 30 विशेष पथकांकडून बंगळुरूमधील 26 3 स्टार हॉटेल आणि 5 स्टार हॉटेलची तपासणी करण्यात येत आहे। गुजरातने छापेमारीऐवजी थेट बंदीचा मार्ग स्वीकारला आहे। 5 ऑगस्ट पासून राज्यात दुधाच्या फॅट ऐवजी वनस्पतीजन्य फॅट वापरून तयार केलेले आणि खरे डेअरी उत्पादन असल्याचा भास निर्माण करणारे अनस्टँडर्ड अॅनालॉग पनीरचा उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। त्यासोबतच चीज आणि बटर तयार करणे तसेच त्याच्या वाहतूक आणि विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे। अशी बंदी घालणारे गुजरात हे छत्तीसगड आणि महाराष्ट्र नंतरचे तिसरे राज्य ठरले
ठरली आहे. तेलंगणात HFAST म्हणजे एच फास्ट या विशेष पथकाने मार्च पासून 659 छापे टाकले, 202 FIR दाखल केले आणि सुमारे 246 टन भेसळयुक्त अन्न जप्त केले. या कारवाईत तब्बल 25,000 किलोहून अधिक मसाले जप्त करण्यात आले. त्यात टाल्कम पावडर आणि कपड्यांमध्ये वापरला जाणारा रंग मिसळल्याचं आढळून आलं. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2025-26 मध्ये तेलंगणात तपासलेल्या 3,576 नमुन्यांपैकी 11.1% नमुने निकृष्ट आढळले. विशेष म्हणजे या काळात एकाही कंपनीवर दंड किंवा दोषसिद्धी झाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर छापे आणि जप्तीची कारवाई होत असली तरी त्याचा अंतिम परिणाम कारवाईनंतरच्या शिक्षेवर किती होतो हा प्रश्नही कायम आहे. एकंदरीत पाहता तुकाराम मुंडेंच्या कारवाईमुळे अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोठ्या हॉटेल्स पासून छोट्या खाद्य आस्थापनांपर्यंत नियमांचं पालन करण्याबाबत अधिक सतर्कता दिसून येत आहे. मात्र हा मुंडे इफेक्ट केवळ काही दिवसांच्या धडक कारवाईपुरता मर्यादित राहणार की अन्न सुरक्षेच्या यंत्रणेत कायमस्वरूपी बदल घडवून आणणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. कारण छापे, जप्ती आणि परवाने निलंबित करणं ही कारवाईची एक बाजू आहे, पण त्यानंतर नियमांचं सातत्यानं पालन, दोषींवर प्रभावी शिक्षा आणि संपूर्ण यंत्रणेची नियमित देखरेख होणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुंडे इफेक्टचा खरा कस हा कारवाईच्या संख्येत नाही तर त्यातून देशभरातील किचन आणि अन्न व्यवस्थेत किती कायमस्वरूपी सुधारणा होतो याबाबत असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंचा हा इफेक्ट किती काळ टिकणार? हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर होणाऱ्या या धडक कारवायांमुळे खरंच अन्न सुरक्षेच्या नियमांचं कायमस्वरूपी पालन होणार का? आणि मुंडेंच्या कडक अंमलबजावणीचं हे मॉडेल इतकं राज्यांमध्येही तितकंच प्रभावी ठरणार का? तुमची मतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.